आदरणीय हेमंत नाना वाजे, आवाज कमी येतोय, थोडा आवाज साऊंड मागे घ्या. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. माझी विनंती आहे, व्यासपीठावर कोणी निवेदन किंवा संवाद साधू नका. साहेबांना साहेब, सिन्नर नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक ही आज एक वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. या निवडणुकीमध्ये साहेब आपण पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ निशाणी घेऊन सिन्नरकरांना आपण 25 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे आदरणीय हेमंत नाना वाजे हे उमेदवार आज जनतेला आपल्या समोर या ठिकाणी दिलेले आहे. साहेब, या सिन्नर मध्ये मी मागेही आपल्याला सांगितलं की आपली लढाई ही प्रस्तावांविरुद्ध विस्थापितांची लढाई आहे. या शहरात, या तालुक्यात राज्यमंत्री मंडळातले एक मंत्री आहे, एक खासदार आहे, दोघांचे पक्ष वेगळे आहे, परंतु या पक्षाची कधी युती होती हे आपल्याला कळत नाही. विधानसभेमध्ये अनुचित युती झाली आणि सिन्नर नगरपालिकेमध्ये देखील अशा पद्धतीची युती झाल्याचं आपल्याला दिसतंय. ही छुपी युती आहे. या युतीमध्ये दोघांनी आपल्याला नगराध्यक्ष कोण द्यायचा, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिल्यानंतर त्या मतांचं विभाजन होण्यासाठी कोण उमेदवार द्यायचा, अशा पद्धतीचे उमेदवार हे यांनी दिलेले. खरं म्हणजे साहेब खूप बोलायसारखं आहे, परंतु मला आता भाऊने सांगितलंय की आपण 2 मिनिटात आवरायचंय. सिन्नरचे खूप विषय साहेब. आपल्यासारखं एक सुसंस्कृत नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं. सिन्नरकरांच्या खूप अपेक्षा आपल्याकडे आहे. आज माझा सिन्नर तालुका अनेक गोष्टींपासून वंचित आहे. सिन्नर हे राज्याचं विकासाचं केंद्र होऊ शकतं. इंडिया बुल सारखा प्रकल्प गेली 20 वर्ष झाले. हा प्रकल्प आज एक उद्योग या ठिकाणी आला नाही. आपल्या माध्यमातून साहेब महावितरण आणि महाजनकोचा येणाऱ्या काळात प्रस्तावित हा प्रकल्प सुरू होणार आहे. साहेब, आपले आभार मानले पाहिजे की आपण नदीजोड प्रकल्पासारखा 12,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आपण या नाशिक जिल्ह्यामधून हा प्रकल्पाची सुरुवात होते आणि त्याचा सर्वाधिक फायदा हा सिन्नर तालुक्याला होणार आहे आणि त्याचे शिल्पकार हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. साहेब, समृद्धी ही महाराष्ट्राची भाग्यरेषा आहे आणि ही भाग्यरेषा या सिन्नर तालुक्यातून गेलेली आहे. मी या सिन्नर तालुका हा राज्याचा नाही देशाचा विकासाचं केंद्र होऊ शकतो यासाठी म्हटलं. समृद्धी महामार्ग, सुरत हैदराबाद हायवे 2.45 मिनिटावर, इंडिया बुल सारखी 5,000 एकर जमीन आणि इथं जर साहेब आपला स्पर्श झाला तर हा तालुका विकासाच्या बाबतीत उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. मी बाबाला खरंच वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगेन, महायुतीमध्ये आपण काम करतो. काही संकेत असतात की महायुतीच्या नेत्यांनी टीका करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे. साहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सध्या टीआरपी खूप वाढलाय. राज्याचे मंत्री भाषण करताना अर्धा वेळ माझ्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय त्यांचं भाषण होत नाही. खासदारांचं भाषण माझ्यावर टीका केल्याशिवाय होत नाही. परंतु माझ्यावर व्यक्तिगत टीका केली, मला अडचण नाही. परंतु काल माझ्या भारतीय जनता पार्टीवर आणि माझ्या नेतृत्वावर टीका केली. भारतीय जनता पार्टीला काही आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी म्हणतात की हा पक्ष हा बाटलेला पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बाटलेले नाही, हे जनसेवेसाठी झटलेले कार्यकर्ते आहे. तुम्ही सांगतात की भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचं राजकारण करतो आणि याचा डीएनए जर चेक करा. मंत्री महोदय, आपण 30 वर्ष विधिमंडळात काम करताय. डीएनए या शब्दाचा अर्थ एक तर आपल्याला समजत नसेल किंवा आपण वैफल्यग्रस्त झाल्यामुळे हे शब्द प्रयोग करताय. होय, आमचा डीएनए तुमच्या सारखा नाहीये. आमचा डीएनए काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला भिकारी म्हणण्याचा आमचा डीएनए नाहीये. आमचा डीएनए गरिबांचे घर लाटून कोर्टाची 2 वर्षाची शिक्षा होऊन जामिनीवर मंत्रीपद भोगणाऱ्या कार्यकर्त्याचा नाहीये. होय, आमचा डीएनए ज्या मायबाप जनतेने आपल्याला विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलं त्या विधिमंडळामध्ये
आपण रमी खेळामध्ये रमून प्रश्नांचा खेळ खेळण्याचा आमचा डीएनए नाहीये. आमचा डीएनए भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा आहे. तो या देशासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा देश आर्थिक महासत्ता म्हणून जगात करायचा आहे. त्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए आहे. देशासाठी राष्ट्र निर्माणासाठी समर्पित भावनेने उपेक्षित वंचित आणि सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आमचा डीएनए आहे. तुमचा आणि आमचा डीएनए कधीच एक राहू शकत नाही. परंतु असो मला बोलण्यासारखं खूप आहे साहेब. मी एकच सांगेल, मी नेहमी सांगतो की माझी लढाई प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित आहे. साहेब माझे वडील कधी ग्रामपंचायत सदस्य नव्हते. माझ्यासारख्या कार्यकर्ता विद्यार्थी चळवळ युवळ पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पत्नीच्या रूपाने काम करायला मिळालं. साहेब आपण जिल्हा परिषदेचं मागच्या काळात लोकार्पण केलं मागच्या आठवड्यात. त्याचं भूमिपूजन साहेब तो मान आम्हाला मिळाला. त्याचं सिन्नर तालुक्याने त्याचं भूमिपूजन केलं आणि गिरीश भाऊंच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालंय. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला गिरीश भाऊंनी ताकद दिली, आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक नवीन संजीवनी आणायचं या सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय. मी सुरुवातीला सांगितलं पहिल्यांदा कमळ आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आपण इथं काम करतोय. खूप प्रतिकूल परिस्थितीत आपण काम उभं केलंय. प्रस्थापितांविरुद्ध आपण लढतोय. परंतु मला विश्वास आहे की हेमंत वाजेन सारखा एक सुसंस्कृत अभ्यासू नेतृत्व आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून दिले आणि एक निष्कलंक डेव्हलपमेंट ओरिएंट आणि लोकभिमुख आणि निष्कलंक असं काम हे हेमंतांच्या माध्यमातून होईल. साहेब खूप प्रश्न हेमंतांना आपल्या भाषणात मांडेल. मी एवढाच आपल्याला विश्वास देईल की मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे एक महाराष्ट्राचं असं नेतृत्व आहे की या नेतृत्वाचा ज्याला स्पर्श झाला ते परीस आहे आणि त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. साहेब माझ्या तालुक्याला आपला स्पर्श हवा आहे आणि या दुष्काळी तालुक्याला सोनं करण्याची ताकद ही फक्त आपल्यामध्ये आहे. मी एवढी विनंती करेल की सिन्नरकरांनो आज देवेंद्रजी आपल्यामध्ये आलेत. हा आशीर्वाद आपल्याला मिळालाय. आपण सगळ्यांनी सिन्नरची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्या आणि सिन्नरची सेवा करण्याची संधी द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विकासाचा आहे कणरबाणा असे हेमंतनाना या ठिकाणी बोलतायत. आज सिन्नर नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेल्या आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपल्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय देवेंद्रजी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गिरीजी भाऊ महाजन, तसेच टिकले साहेब, युवा नेते उदय भाऊ सांगळे, आपले जिल्हा अध्यक्ष बच्छाव सर, संघटन मंत्री अनासपुरे साहेब, सर्वप्रथम व उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम आपण आणि गिरीश भाऊ महाजन तसेच सर्व सन्माननीय आमदार आणि पक्षाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानतो. माझे आजोबा बाळाजी गणपत वाजे यांच्यापासून आमच्या कुटुंबाला समाजसेवेची सुरुवात झाली. त्यानंतर माझे वडील विठ्ठलराव बाळाजी वाजे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते आणि या नगरीचे ते नगराध्यक्ष पण होते. त्यानंतर आमच्या आई या जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होत्या आणि त्या काळात त्यांनी तालुक्यासाठी भुजापूर आणि कोळंब हे 2 धरणं उभारली. त्यानंतर एकाही आमदाराने या तालुक्यामध्ये धरण किंवा काही उभारलेले नाही. यासाठी पाण्यासाठी आम्ही त्यापासून कटिबद्ध आहोत. माझ्या नगराध्यक्ष पदाच्या काळात आम्ही दारणा नदीतून पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्याचा सर्वे वगैरे केलेला होता. तत्कालीन नगर विकास मंत्री आशुरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार त्यावेळेस MIDC मधून तात्काळ पाणी पुरवठा योजना सुद्धा त्यावेळेस मंजूर करून घेण्यात आली होती. आणि आज मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की सध्या कार्यान्वित असलेल्या कळवा धरणातील पाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्या मार्गी लावून ती योजना सुरळीत करण्याचा आमचा मानस आहे. शहराच्या दोन्ही बाजूला औद्योगिक वसाहती आहे.
त्यामुळे सिन्नरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि भविष्यात ती अजून वाढणार आहे. म्हणून दारणा धरणावरील जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेत सुधारणा करून कार्यान्वित करून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मी गटनेता असताना भुयारी गटनेचा DPR तयार केलेला आहे, त्यास आपण मान्यता द्यावी. सिन्नर शहरात अतिक्रमित जी घरं आहेत त्यांची मोजणी पूर्ण झाली आहे. ही घरे संबंधित रहिवाशांच्या नावावर करून नियमित करण्यात यावी ही विनंती. नगरपालिकेच्या 1860 पासून शहरात आज एकही क्रीडा संकुल नाही, तरी त्यासाठी अद्ययावत क्रीडा संकुल बांधण्यासाठी आपण त्वरित मदत करावी. घरपट्टीमध्ये साहेब दंड आणि व्याज लागलेला आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो माफ होण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या दरबारी पाठवलेला आहे, तरी त्याला आपण मान्यता देण्यात यावी ही विनंती. ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आपण इथं चालू करावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टीची निर्मिती या शहरामध्ये व्हावी ही माझी इच्छा आहे. आणि बाकीचे प्रश्न मी तुम्हाला दिले ते या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मला आणि सिन्नरकरांना मार्गदर्शन करावं. आणि येत्या 2 तारखेला मी विनंती करतो सर्व मतदार भगिनींना की कमळासमोरील चित्राचं बटन दाबून आम्हा सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व मला प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर अर्ध्या मिनिटात सत्कार राज्याचे क्रियाशील आणि कर्तव्यदक्ष यानंतर मनोगत करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जोरात टाळ्या वाजवूयात. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज या अतिशय भव्य सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, आमचे सहकारी, राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन, सुनीलजी बच्छाव, रवीजी अनासपुरे, आमदार राहुलजी ढिकले, अपूर्वजी हिरे, अजितजी चव्हाण, सुनीलजी केदार, शरदजी कासार, उदय सांगळे, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित गंगादादा वरंदळ, शीतलताई सांगळे, भरतजी कोकाटे, सज्जनजी सांगळे, सुनीलजी माळी, ज्ञानेश्वरजी कुराळे, किरणजी लहाने, भाऊसाहेब शिंदे, रमेशजी नागरे, बंडूराव आंबड, बहरू दवी, संजय सोनारे, रामदास खुळे, प्रशांत दिवे, जयंतजी आव्हाड, प्रकाशजी ननावरे, त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीमाई, संजयजी सानप, संग्रामजी कातकळे, विजयजी जाधव, नारायणजी रानडे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, सर्वप्रथम मी सिन्नरचे ग्रामदैवत गोंडेश्वर महाराजांना नमन करतो. आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल आपल्या सर्वांना नमन करतो. खरं म्हणजे मला देखील खूप बोलायचं आहे, पण उदयजी पुढचं एक सभा आहे आणि ती 10 वाजेच्या पूर्ण करायची, 355 किलोमीटरवर आहे. पण आज तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलोय की सिन्नर वासियांनो, पहिल्यांदाच तुमच्या समोर भारतीय जनता पार्टी
पूर्ण ताकदीने कमळाचं चिन्ह घेऊन मैदानात उतरली आहे. आणि जे लोक भारतीय जनता पक्षाचा डीएनए विचारतात त्यांना एकच उत्तर देतो, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची. पाचावन्न पाने आमच्या इतिहासाची. ही भारतीय जनता पार्टी आहे. अरे आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराज आहे. आमचा डीएनए विचारण्याची कोणी हिंमत करू नका. बंधू भगिनींनो, आज या सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढीच विनंती करण्यात आलो आहे. नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षाकरता आपल्या शहराचं भाग्य कोणाच्या तरी हाती आपण देणार आहोत. आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे. आपण बघा, एकेकाळी आपल्या देशामध्ये राजेशाही होती. त्या राजेशाहीच्या जागी आता लोकशाही आली. आपल्या संविधान आपल्याला त्या ठिकाणी लोकशाही दिली. ज्यावेळी राजेशाही होती त्यावेळी राणीच्या पोटातून जो जन्म घ्यायचा तो राजा व्हायचा. पण आता या लोकशाहीमुळे राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही, मताच्या पेटीतून या ठिकाणी राज्यकर्ता जन्माला येतो. आणि म्हणून आपल्या मताच्या पेटीतला अधिकार हा चांगल्या पद्धतीने आपण वापरला पाहिजे. या दृष्टीनं ही जी काही नगरपालिकेची निवडणूक आहे महत्वाची आहे. खरं म्हणजे आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी खऱ्या अर्थानं आपले जे राज्यकर्ते होते ते 60-65 वर्षापर्यंत सातत्याने या ठिकाणी एकच गोष्ट सांगायचे, आणि ती गोष्ट खरी होती की गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास, छोट्या छोट्या गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास. ते योग्यच होतं. पण त्याच वेळी 60-65 वर्ष सगळ्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की गावांसोबत आपल्या देशात शहरं देखील आहेत. या शहरांचाही विकास आपल्याला करावा लागेल. आणि आपण बघतोय की हळूहळू अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आरोग्य रोजगार याच्याकरता लोक शहराकडे यायला लागले. शहराची लोकसंख्या वाढायला लागली. लोक शहरामध्ये आले. पण शहरामध्ये त्या ठिकाणी राहायला जागा नसल्यामुळे अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या झाल्या. ज्याला जसं जमेल तसं तो बिचारा राहायला लागला. लोकसंख्या वाढली, पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली, नाल्या झाल्या, त्यातनं मैला होऊ लागला. तेच मैल्याचं पाणी, त्याच्यावर डास, त्यातनं रोगराई, त्याचा वास, तेच पाणी विहिरीत जायला लागलं, तेच पाणी तलावात जायला लागलं. आपले जलस्रोत खराब व्हायला लागले. घनकचऱ्याच्या थप्प्या त्या ठिकाणी शहरात दिसायला लागल्या. गल्लोगल्ली कचरा पडलेला आहे. अशा प्रकारची शहरं तयार झाली. 60-65 वर्ष या देशामध्ये शहरांकडे कोणी बघितलंच नाही. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कुठलीही प्रभावी योजना शहरांकरता नव्हती. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण या ठिकाणी जी आपली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या म्हणजे 6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात. आणि तेवढेच 6.5 कोटी लोक सिन्नर सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. 50% लोक महाराष्ट्राचे 400 शहरांमध्ये राहतात. या 400 शहरांमध्ये जर आपण योग्य व्यवस्था केली तर आपण अर्ध्या महाराष्ट्राचं जीवनमान हे उंचावू शकतो. या देशामध्ये गोष्ट पहिल्यांदा जर कोणी लक्षात घेतली असेल तर ती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतली. मोदीजी म्हणाले या देशामध्ये आपल्या देशाचा जो जीडीपी आहे त्यातला 65% जीडीपी हा शहरांमध्ये तयार होतो. या ठिकाणी शिक्षण आरोग्याच्या संधी, रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात. त्यामुळे शहरामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. शहरामध्ये पायाभूत सुविधा केल्या पाहिजे. शहरामध्ये राहणारा गरीब, शहरामध्ये राहणारा मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. त्यांचं जीवनमान केलं पाहिजे.
चांगली शहर केली तर त्या ठिकाणी आर्थिक अशा प्रकारची गतिविधी सुरू होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवन तर सुधरेलच, पण त्यातनं रोजगाराची निर्मिती देखील होईल. आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे स्मार्ट सिटीची योजना असेल, त्या ठिकाणी अमृत शहराची योजना असेल, स्वच्छ भारत मिशन शहर असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल, हर घर जल शहरी असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी मोदीजींनी सुरू केल्या आणि त्या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे पहिल्यांदाच शहरांकरता राज्यांना मिळायला लागले. मला सांगताना आनंद वाटतो आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी शहर सुधारण्याकरता अमृतच्या माध्यमातून 50,000 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात आज आपल्याला सांगितलंय की या ठिकाणी या निधीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करायची आहे. या ठिकाणी शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळातनं जल गेलं पाहिजे. 365 दिवस आमच्या भगिनींनी नळ उघडल्यानंतर त्यांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. प्रत्येक शहरामध्ये जे काही सांडपाणी आहे ते पाणी बिहारी गटाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी वाहिलं पाहिजे. ते एका ठिकाणी जमा करून एसटीपीच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातला मैला बाजूला करून त्यातनं खत तयार करून त्यातलं उत्तम पाणी हे सोडलं गेलं पाहिजे. आमच्या नाल्यामध्ये नदीमध्ये चांगलंच पाणी गेलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर जो घन कचरा आहे, कालपर्यंत हा कचरा आपली लायबिलिटी होती, पण आता या कचऱ्यावर आपण प्रक्रिया करतोय. मोदीजींनी पैसा दिलाय प्रत्येक नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी कचरा एकत्रित करायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची. कचरा डंप करायचा नाही तर कचऱ्यातनं कोळशासारखे पेलेट्स आता तयार होतात. जे पेलेट्स आपल्या वीज मंडळ ते विकत घेते आणि त्यातनं आपले विजेचे बॉयलर चालतात. अशा प्रकारचे पेलेट्स आपण तयार करतो, खत तयार करतो, कचऱ्यापासनं आता गॅस तयार करतो, कचऱ्यापासनं वीज निर्मिती आपण करतो. आता हा कचरा आपल्या करता वेस्ट राहिलेला नाही, हा कचरा आपल्या करता वेल्थ झालेला आहे. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आणि त्याकरता निधी हा आपल्याला आज मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. आणि एवढंच नाही तर आता मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे गरीब आहेत, बेघर आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत, कच्च्या घरात राहणारे आहेत, या प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला घर द्यायचं आहे. घर तर आम्हाला मोठ्या प्रमाणात सँक्शन झाले, त्याचा निधी देखील आला, पण मगाशी वाजेजींनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक शहरात निर्माण झाला की पैसा तर आहे पण त्या ठिकाणी प्लॉटचं नियमितीकरण करता येत नाही, अतिक्रमण आहे, त्यामुळे लोकांना मालकी नाही, त्यामुळे योजना नाही. मला सांगताना आनंद वाटतो वाजेजी तुम्ही चिंता करू नका. 2च महिन्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात निर्णय केला, त्याचा GR देखील काढलेला आहे. आता प्रत्येक शहरातलं अतिक्रमण हे आपण नियमित करणार आहोत आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देणार आहोत. आणि तो पट्टा दिल्यानंतर तो झोपडीत राहत असेल, तो जर कच्च्या घरात राहत असेल तर 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देखील या ठिकाणी त्याला देणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे काम आपल्याला करायचंय. तुम्हाला या ठिकाणी सिन्नरमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना ही करायची आहे, सुधारित योजना तुम्ही तयार केली आहे. त्यासोबत तुम्ही भुयारी गटाराची योजना तयार केली आहे. मी तुम्हाला सगळ्यांच्या समक्ष वचन देतो वाजेजी तुम्ही निवडून आल्यानंतर 1 आठवड्यात माझ्याकडे या, पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या योजना मंजूर करून देतो. या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या बाबी आपल्याला करायच्या आहेत, तुम्ही सांगितलंय शिवसृष्टी करायची आहे, नदी आपल्याला विकास करायचा आहे, घनकचऱ्याचा निर्मूलन करायचं आहे, अशा अनेक बाबी तुम्ही दिलेल्या आहेत. या सगळ्या बाबी आपल्या अजेंड्यावर आहेत. या सगळ्या करता आपल्याकडे कार्यक्रम आहे, या सगळ्या करता आपल्याकडे निधी आहे आणि तुमच्या पाठीमागे प्रत्यक्ष सरकार आहे. मुख्यमंत्री इथे आल्यानंतर आणि गिरीश भाऊ सारखे स्ट्रॉंग मंत्री असल्यानंतर मला चिंता करायची आवश्यकता काय आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आता तर या ठिकाणी
खरं म्हणजे आपलं सिन्नर हे अतिशय महत्वाचं शहर आता हळूहळू लागलेलं आहे. मगाशी उदयजी सांगत होते या ठिकाणी खऱ्या अर्थानं समृद्धी महामार्ग असेल, आपला सुरत चेन्नईचा मार्ग असेल, अशा वेगवेगळ्या मार्गांमुळे आता हा अत्यंत मध्यवर्ती झालेला आहे. आणि एक प्रकारे 2 वर्षांनी जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याचं प्रवेशद्वार म्हणून आता या सिन्नरकडे आम्ही पाहतो. त्यामुळे कुंभमेळ्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करताना या सिन्नरचा विचार देखील आम्हाला करावा लागणार आहे. इथल्या रस्त्यांचा, इथल्या व्यवस्थांचा, इथल्या प्रत्येक गोष्टीचा विचार हा आम्हाला निश्चितपणे करावा लागणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला माहितीये इथे इंडिया पूलचा एक पॉवर प्रोजेक्ट होता. हा पॉवर प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होता, तो विक्रीला निघाला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मी हा निर्णय घेतला. मी म्हटलं खासगी माणसाला द्यायचा आहे, चला आपण त्याच्यावर बीड करू. मी वीज मंत्री म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही त्या ठिकाणी एनसीएलटी मध्ये गेलो आणि एनसीएलटी मध्ये अनेक खासगी लोक होते, ते त्या ठिकाणी बोलू लावत होते. आम्हाला माहिती होतं या लोकांना त्या पॉवर प्रोजेक्टची काही घेणं देणं नाहीये, याचा डोळा जमिनीवर आहे. आम्हाला त्या ठिकाणी पॉवर प्रोजेक्ट, उद्योग या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, अरे बोली लावा, जेवढे पैसे लागतील तेवढी लावा, सगळ्यात जास्त बोली आपल्या सरकारची असली पाहिजे. आणि मला सांगताना आनंद वाटतो आता तो आपणच विकत घेतला, आता तो आपल्यालाच मिळाला. आणि पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पॉवर तर असेलच, पण त्यासोबत त्याच्यावर आधारित जे उद्योग आपल्याला सुरू करता येतील ते उद्योग देखील आम्ही सुरू करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना नदी जोड प्रकल्पाची सुरुवात केली. त्या काळामध्ये मी संपूर्ण नदी जोड प्रकल्पाचा आराखडा मंजूर केला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जल आराखडा मंजूर केला, MWRA ची सगळी मान्यता घेतली. दुर्दैवाने सरकार गेलं आणि सगळं बस्तान त्या ठिकाणी बसलं, गुंडाळून ठेवलं. पण पुन्हा या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमचे गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री बनले, मुख्यमंत्री बनलो आणि आम्ही आता पुन्हा नदी जोड प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सिन्नर सहित हा सगळा परिसर सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही या ठिकाणी त्याचं काम देखील आता लवकरच सुरू करतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पण मला देखील पुढच्या सभेला जायचं आहे. मी तर तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे. मी पूर्ण या सगळ्या कॅम्पेन मध्ये रोज 6-7 सभा करतो. मी कोणावरही टीका करत नाही, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. टीका करायची गरज त्याला पडते ज्याच्याजवळ बोलायला काही नसतं. माझ्याकडे बोलायला आहे, सांगायला आहे, माझ्याकडे विजन आहे. मी विजन घेऊन आलो. शहर कसं सुधारलं पाहिजे याची माहिती माझ्याकडे आहे, त्याचा माझ्याकडे ब्लूप्रिंट आहे. आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे. त्यामुळे हा विचार घेऊन आपल्याकडे आलो आहे. मला एक सकारात्मक मत हवंय, तुमचं पॉझिटिव्ह मत हवंय, हे परिवर्तनाकरता मत हवंय, हे शहर चांगलं करण्याकरता तुमचं मत मला हवंय. बंधू भगिनींनो, आम्ही या ठिकाणी जे बोलतो ते करणारे लोक आहोत. तुमच्या आशीर्वादानं एक भूतपूर्व यश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालं. ते मिळाल्यानंतर अनेक लोक म्हणायला लागले, अरे भाजपचे इतके आमदार निवडून आले, आता तर हे लाडकी बहीण योजना बंद करतील. पण बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण या निमित्ताने मी तुम्हाला हेमंत नाना एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्ही निवडून तर येणार आहात, नगरपालिकेची जबाबदारी येणार आहे. पण पुढच्या काळामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करायची जबाबदारी ही तुमच्यावर देऊन जातोय. मागच्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 50 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी केलाय. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी बहिणी या लखपती दीदी होणार आहे. त्या बहिणींमध्ये माझ्या सिन्नरच्या लाडक्या बहिणी असल्या पाहिजेत, ही जबाबदारी मी तुमच्यावर या ठिकाणी टाकून चालू आहे. आणि बंधू भगिनींनो, मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगतो, आपल्याला
हे शहर विकासाचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मोदीजींनी दिलेला पैसा, राज्य सरकारने दिलेला पैसा, हा तुमचा पैसा तुमच्याकडेच व्हायचा असेल तर या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष असला पाहिजे. याचं कारण आहे की भाजपचे नगराध्यक्ष असले तसे तर आमचे हेमंत चुकणार नाहीत, अनुभवी आहेत, राहिले आहेत, एक मोठा वारसा आहे. पण कधी चुकले तर आम्ही त्यांना सांगू शकतो नाना हे बरोबर नाही, ती आमच्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला तो अधिकार प्राप्त आहे. पण इतर कोणी असला आणि आम्ही दिलेला पैसा त्यांनी उडवून टाकला तर आम्हाला 5 वर्ष काही बोलता येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्या विकासाकरता, सिन्नरच्या विकासाकरता उद्या मतदान आहे. उद्या मतदानाच्या दिवशी मतदानाच्या बूथ मध्ये गेल्यानंतर कुठेच पाहू नका कमळ दिसतंय ते बटन दाबा. उद्या दिवसभर कमळाची काळजी तुम्ही घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा देण्यात 3 प्रवेश बाकी आहेत. नितीनजी साळुंके, शैलेश अण्णा नाईक माजी नगराध्यक्ष आणि पतसंस्था फेडरेशनचे संचालक अनिलजी पवार. आलेल्या सर्व सिन्नरवासियांचं, मतदार बंधू-भगिनींचे मनपूर्वक आभार. सगळ्यांना विनंती आहे शांततेत आपण सगळ्यांनी घरी जावं आणि उद्या